कारलं म्हटलं ना तर बऱ्याचशा लोकांची तोंडं वाकडी होतात. जर कारलं तुम्ही ह्या पद्धतीने करून बघितलं तर तुम्हाला नक्की आवडेल. इथे कारलं चिरून त्याला मीठ आणि हळद लावून मी 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता ह्याला स्वच्छ आपल्याला 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याचा कडवटपणा कमी होतो. आता आपल्याला इथे चिरलेला कांदा, टोमॅटो, ठेचलेलं लसूण, चिंच आणि गूळ घ्यायचं आहे. आता ही कारली जी होती त्याला आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत. जोपर्यंत हे हलकीशी क्रिस्पी होत नाहीत, आपल्याला ह्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही आहे, ह्याला फक्त परतायचं आहे. आता आपण हे साईडला काढून त्याच तेलामध्ये आपण टाकणार आहोत जिरं, हिंग आणि चिरलेला कांदा. कांदासुद्धा आपल्याला एकदम गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ठेचलेलं लसूण. तेही आपल्याला खूप छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटोसुद्धा छान परतून आपल्याला अगदी तो नरम होईपर्यंत शिजवायचा आहे. आणि मग आपण ह्याच्यामध्ये जे मसाले टाकणार आहोत ते अगदी घरातले बेसिक मसालेच टाकायचे आहेत, जे हळद, धनेपूड, लाल तिखट. इथे मिठाचा ऑप्शन मी स्किप केला आहे कारण मी कारली ऑलरेडी मिठामध्ये भिजत ठेवली होती. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण इथे जे परतलेले कारली होती ती सुद्धा याच्यात ॲड करणार आहोत आणि ह्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. इथे मी चिंच डायरेक्ट टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याचा पल्पसुद्धा यूज करू शकता. आता गूळ टाकला आहे मी. ह्याला छान मिक्स करून मी झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेणार आहे आणि शिजून झाल्यानंतर भाजी बघताय तुम्ही किती छान दिसते. ह्याची खूप छान टेस्ट येते. एकदम आंबट, तिखट, गोड अशी चव होते. नक्की करा.